हे बघा, एक कालची आपण मक्कीची घाण बघा तेवढी निघलेली हे ऊन मध्ये सुट. क्या बोलते चेतन सर, बहुत दिन के बाद ब्लॉग में. अभी आप बहुत बड़े कारागिर बन गए, बड़े आदमी बन गए भाई तुम्हारे. मित्रांनो, एक नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सोनोकुडी ब्लॉग मध्ये. तर भाई आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे सध्या गावाच्या घरापासून. तुम्ही काल तर बघितलं होतं आपण मक्की काढायला आलो होतो. फायनली ते टाकून दिलं व्हिडिओ मध्ये, तुम्हाला स्टार्टिंग मध्ये दाखवलं मी. आणि असं काय व्ह्यू आमचा घरापासून हायलाईट काही दिसत नसेल असं, पण जसं आज बी ते मक्की काढायचे होते त्यामध्ये माटी बिटीची सगळी घाण राहते ना, ते निघून जातं. त्यामुळे आज बी वापस आलो, पण मी आज लवकर येईल घरी, कारण की आपल्याला शिरपूरमध्ये अजून शॉपिंग करायची गरजेचं. थोडा किराणा करून मग रात्री येईल तर येईल, नाही तर लागतील. आता फिलहाल तर आपण यांना सोडून वापस शिरपूर निघू. आणि यार मी माझ्या मोबाईलला त्यांना बीटा व्हर्जन करून घेतलेला आहे. तर आपल्या चेतनबाईकडे येईल. मेन चेतनबाई सांगतात माझ्याकडे करून घेऊ आपण डिस्कशन काय विषय त्याचं. हे बघा, एक कालची आपण मक्कीची घाण बघा केवढी निघलेली हे ऊन मध्ये सुकेल आणि त्याच्यामधून अजून मक्का निघतील. असा काय व्ह्यू राहतो गावाचा. चला मग आता निघू शिरपूरला. अशा काही लाकडांच्या घरात आमचे जुनेवाले एकदम. आता निघू. टाइम बी खूप वाजून गेलेला आहे. किराणा करायच्या ठिकाणी अर्धा एक तास लागेल. सध्या कंटिन्यू ब्लॉक टाकायचे 2025 मध्ये आपल्याला. तर भाई आता निघून गेलाय मस्त गाडीवर. एखादाने ब्लॉक, एखादाने गाडी चालवायच्या. एकदम भारी व्ह्यू आहे रस्त्यावर, एकदम जंगल टाईप. एडी बिडी लावलेत तुम्ही बघा. गावाकडे आले ना तर वाईप अलग राहते घरामध्ये. एवढा हे रस्ता थोडा कॉम्प्रोमाइज आहे, कारण की कारण टोल नाका वाचवायला जाता ना म्हणून. क्या बोलते चेतन सर, बहुत दिन के बाद ब्लॉग में. अभी आप बहुत बड़े कारागिर बन गए, बड़े आदमी बन गए भाई तुम अभी. मी तर अपडेटचं करून घेतलाय भाऊ. बघून काय विषय त्याच्या. हा काय बघ येऊन लागतो म्हणे. हे आमचे दुसरे भाऊ चपातीचे काम करत आहेत. तर भाई आता गाडीच्या लाईट चेक करायला आलो. भाई चल रे भाई. आता किराणा करायला आलो आपण किराणावाल्या काकांकडे. काका जल्दी करून द्या. तर भाई किराणा बिराणा करून चिंता घरी येऊन लागलो. मी जास्त ब्लॉग बनवला नाही, कारण की गर्दी एवढी राहते. गाडी बिडी डोकली येईल घरी करून द्या. फिलहाल आता वाजलेत भाई 4:30. फ्रेश बिशू मग गाडी निघू आपण. तर भाई संध्याकाळचे आता 5 वाजून गेलेले. आपल्याला जायचं दळण ठेवायला. किती गर्दी आता तिथे काय माहिती. तर बाई जेवण करून मस्त आता मेडिकलच्या लाईनला उभं आहे, कारण की आमचे बाई लोक आता शेकोटी करायच्या प्लॅनमध्ये. त्यासाठी आता सासू म्हणतात, ज्यांना माहीत असेल मराठीने तयाराने भाषामध्ये सासू म्हणजे काय. चला जाऊ दादा, सासू गोडा करूत मग मस्त फायनली शेकोटी करूत. आता सध्या आमचे चोरावेराचे कामं चालू आहेत सध्या, कारण की कोणाच्या घरी बॅनर चोरता येते तेव्हा शेकोटी फायनली होईल. आता बघू आपण त्या जेवण लाकडं इकडे करते मस्त गोडा, मग मस्त शेकोटी करूत. Make him spicy, Papa.